हाय फ्रेंड्स, मी मनीषा स्टिच स्टाईल विथ फॅशनमध्ये सगळ्यांचं स्वागत करत आहे. चला तर मग व्हिडिओला करूया सुरुवात. आपल्याला इथे कटोरी ब्लाउज कट करण्यासाठी कोणती कोणती मापे ब्लाउजवरून घ्यावी लागतात ते पाहूया. पूर्ण उंची, छाती, कमर, गळा पुढे मागे, टक्स पॉईंट, बाहीची लांबी आणि रुंदी. आता पूर्ण उंची म्हणजे काय आणि ती कशी घ्यावी? तर जिथे आपली शोल्डर जोडून तयार झालेलं असतं तिथे टेप धरून पूर्ण खालीपर्यंत शेवटपर्यंत आणायचा. ही झाली आपली पूर्ण उंची. पूर्ण उंची आपण पाठीमागच्या भागाचीच मोजतो. आता चेस्ट म्हणजे छाती कशी मोजायची? तर छातीचाही आपण चौथा भागच मोजतो. तर पहिल्या हुकापासून टेप जिथे आपली फिटिंगची टीप आलेली असते तिथपर्यंत धरायचा. ही झाली आपली छातीचा चौथा भाग. मोजतानाही आपण चौथा भागच मोजतो. आता कमर कशी मोजायची? शेवटचं ब्लाऊजचं हुक असतं तिथं टेप धरायचा. तिथे पकडून पूर्ण अंतर पाठीचं मोजायचं आणि पुढील बाजूचंही मोजायचं. जिथं आपण हुक बसवतो तिथपर्यंत. हे झालं आपलं पूर्ण कमरेचं अंतर. त्यातून आपण चौथा भाग घेतो. आता गळा बघूया पुढे आणि मागे. सुरुवातीला आपण पुढच्या गळ्याचे माप पाहूया. ब्लाउज व्यवस्थित ठेवून शोल्डरच्या बाजूला टेप ठेवायचा आणि तिथून तिरकं मोजायचं. जिथं आपला हुक आलेला असतो तिथपर्यंत गळ्याची लांबी झाली. तसेच सरळ टेप ठेवूनही गळ्याची लांबी मोजता येते. इथे गळ्याचं माप आपण जर तिरकं घेतलं तर पेपर कट करतानाही तिरकंच घ्यायचं आणि सरळ घेतलं तर सरळच घ्यायचं. आता पाठीमागचा गळा बघूया. पुढील गळ्याचं जसं माप घेतलं तसं शोल्डरला टेप जोडून गळ्यापर्यंत तिरकं मोजायचं. ती झाली गळ्याची लांबी. किंवा सरळ टेप ठेवूनही आपल्याला गळ्याची लांबी मोजता येते. तसेच आणखी एका पद्धतीने आपण गळ्याची लांबी ठरवू शकतो. पाठीची जी पट्टी असते ती जरी मोजली आणि घेतली तरीही चालतं. आता टक्स पॉईंट पाहूया. ब्लाऊजचा आपला जो उभारलेला भाग असतो तो आपला टक्स झाला, टक्स पॉईंट. शोल्डरला टेप जोडून जिथे आपला उभारलेला भाग आलेला असतो तिथपर्यंत मोजायचं. तो झाला आपला टक्स पॉईंट. आता बाहीची लांबी आणि रुंदी पाहूया. बाहीचा मध्यभाग करूया आणि तिथून टेप धरून त्या शिलाईपासून खालीपर्यंत बाहीची लांबी मोजूया. तसेच बाहीची रुंदी मोजताना बाही सरळ ठेवून त्याची रुंदी बघूया. आपली ब्लाऊजची मापे घेऊन झालेली आहेत पूर्ण. आता मी इथे एक चार्ट घेतलेला आहे. इथे शोल्डर, मुंढा, कटोरी ती मापे ह्या चार्टमधील बघून घ्यायची म्हणजे ब्लाऊज अजिबात चुकत पण नाही आणि व्यवस्थित बसतो. आता आपण 28 इंच चेस्ट साईजचं कटिंग करणार आहोत. छाती आपली 28 आहे माप. कमर 24 इंच आहे. टक्स पॉईंट 9.5 इंच आहे. AB अंतर 2 इंच आहे. CD अंतर 1.5 इंच आहे. कटोरी 5.6 इंच आहे. शोल्डर 4.2 इंच आहे आणि मुंडा 5.5 घेणार आहोत. पूर्ण उंची 12.5 इंच आहे. छाती 28, कमर 24, पुढचा गळा 6 इंच, पाठीमागचा गळा 8 इंच, टक्स पॉईंट 9.5 इंच, बाहीची लांबी 4 आणि रुंदी 5. टक्स पॉईंट 8, 8.5 किंवा 9 ही येऊ शकतो. ते त्या उंचीनुसार ठरतं. आता आपली पूर्ण उंची 12.5 इंच आहे. त्यामध्ये 1 इंच जास्त घेऊन 13.5 इंच घेऊया आणि टिक मार्क करूया.
तर सरळ रेषा आखून घेऊया. अठ्ठावीस चेस्टसाठी आपण शोल्डर 4.5.2 घेणार आहोत. 4.5.2 शोल्डर घेतल्याने ब्लाऊज उतरणार नाही. हा लहान साईजचा ब्लाऊज आहे. जर शोल्डर आपण जास्त घेतलं तर ब्लाऊज उतरला जातो आणि व्यवस्थित बसत नाही, म्हणून शोल्डर आपण 4.5.2 घेणार आहोत. ब्लाऊजची पट्टी आपण 3 इंच, 3.2, 2.5 इंच आणि 2 कितीही घेऊ शकतो, ते त्या आवडीनुसार. इथे मी 3 इंच घेणार आहे. जेवढं आपलं शोल्डर 4.5.2 आहे तेवढंच खाली 4.5.2 घेऊन मुंड्याचं अंतर आपलं 5.5 इंच आहे. तिथे टिक मार्क करून सरळ रेषा आखून घेऊया. चेस्ट इथे 28 आहे, त्याचा चौथा भाग 7 इंच येतो. मग 7 इंच घेऊया. आणि त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन घेऊया. मार्जिन घेताना आपण 1 इंचही घेऊ शकतो किंवा 1.5 इंच घेऊ शकतो किंवा 2 इंच पण घेऊ शकतो. मी इथे 1.5 इंच घेतलेला आहे. कमर इथे 24 इंच आहे, त्याचा चौथा भाग 6 इंच येतो. त्याच्या पुढे आपण टक्स देण्यासाठी 1 इंच जास्त घेणार आहोत आणि वर जेवढं मार्जिन घेतलं तेवढंच कमरेलाही घ्यायचं. वर इथे आपण 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे, मग खालीही 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आणि त्या रेषा आखून घेऊया. आता मुंड्याला आपण आकार देऊन घेऊया. जिथे आपण चेस्टची रेषा आखलेली होती त्याचं निम्म करायचं. त्याचा मध्य करून घेऊया आणि आपला गळा 8 इंच आहे. जर गळा 8 इंचापेक्षा जास्त असेल 8 इंचपासून तर आत 1 इंच घेतात आणि जर गळा कमी असेल 7, 7.5 इंच किंवा त्याच्यापेक्षा कमी तर पाऊण इंच घेतात. आता इथे आपण आत 1 इंच घेतोय कारण आपला गळा 8 इंच आहे. आणि जिथे आत 1 इंच घेतले तिथून आत अर्धा इंच टिक मार्क करून घेऊया. रेषा आखून आणि गळ्याला गोल आकार देऊन घेऊया. असा आकार घेतल्याने ब्लाऊजमध्ये कुठल्याही प्रकारच्या चुन्या पाठीमागच्या बाजूला येत नाही आणि मुंडाही व्यवस्थित बसतो. तर आपला पाठीमागचा गळा 8 इंच आहे. आणि गळ्याची रुंदी आपण खालील बाजूला 2.5 इंच घेणार आहोत. जर 3 इंच 3.5 इंच घेतली तर गळा जास्त पसरला जातो. हा ब्लाऊज लहान मापाचा आहे म्हणून आपण गळ्याची रुंदी 2.5 इंच घेतोय. गळ्याला आतून आकार देऊया. इथे आकार आपण कुठल्याही पद्धतीचा देऊ शकतो. इथे मी गोल आकार देते. आता आपण कमरेला टक्स देणार आहोत. मग 1.5 इंच मार्जिन पर्यंत निम्म करायचं कारण आपण 1 इंच जास्त घेणार आहेत. आपला टक्स हा 1 इंचाचा येणार आहे. मग दोन्ही बाजूला अर्धा इंच घेऊया आणि वर टक्स 5 इंच देणार आहोत. आपण इथे 4.5 इंच 4 इंचही देऊ शकतो. ती रेषा तिरकी आखून घेऊया. तर आपलं पाठीचं कटिंग पूर्ण झालेलं आहे. आता हे सर्व आखलेला भाग आपण कट करून घेऊया. इथे मी कट करून घेतलेला आहे.
आता आपण पुढील भागाचं कटिंग पाहणार आहोत. पूर्ण उंची ते आपण 13.5 इंच घेणार आहोत. जेवढी पाटीला घेतली आहे तेवढीच पुढील भागालाही घ्यायची. शोल्डर ही ते आपण 4.5.2 घेणार आहोत. आणि मुंडा 5.5 घेणार आहोत. चेस्ट ही ते 28 चा चौथा भाग 7 इंच घेणार आहोत. पुढे 1.5 इंच मार्जिन. कमर 24 चा चौथा भाग 6 इंच, 1 इंच एक्स्ट्रा, 1.5 इंच मार्जिन. आणि त्या रेषा आखून घेऊया. मुंड्याला आपण 1 इंच आत घेऊन आकार देऊन घेऊया. पुढील गळा आपला 6 इंच आहे. पट्टी ते आपण पाठीची जेवढी 3 इंच घेतली होती तेवढीच पुढील भागालाही घेऊया 3 इंच. पुढील गळ्यासाठी आपण खाली रुंदी 2.5 इंच घेणार आहोत. गळ्याला आपण आता गोल आकार देऊन घेऊया. टक्स पण 9.5 इंच आहे. त्यामध्ये तसं चार्टवर पण 9.5 इंच घेतलेला आहे आपण. कमी पण येऊ शकतो. त्यामध्ये शिलाई मार्जिन घेऊन 10 इंच घेऊया. नंतर खालून 2.5 इंच वर योकपट्टी घेणार आहोत आपण आता. त्या 2.5 इंचाची रेष सरळ आखून घेऊया. आणि पुढील बाजूला 1 इंच वर घेऊया. आणि योकपट्टीचा आकार काढून घेऊया. तर AB अंतर आपलं चार्ट मध्ये 2 इंच आहे. मग AB अंतर हे आपलं 2 इंच राहील. ती सरळ रेष वर ओढून घ्यायची मुंड्याला चिटकवून. आणि पुढील गळ्याला वर 1 इंच टिक मार्क करून घ्यायचा. आणि ती रेष त्या रेषेला जोडून घ्यायची. चार्ट मध्ये आपण CD अंतर हे 1.5 इंच घेतलेला आहे 28 चेस्ट साठी. तिथून तिथे आपण 1.5 इंच अंतर घेऊया. आणि कटोरीचा आकार देऊन घेऊया. इथं टक्स पॉइंटची रेष आखून घेऊया. हा सर्व भाग आता आपण कट करून घेऊया. तर योकपट्टी कट करूया. नंतर पुढील गळा कट करूया. आणि आता कटोरीचा भाग कट करूया. आपण ह्यावर नंबर देऊया 1, कटोरीला 2 आणि योकपट्टीला 3. आता 1 आणि 3 नंबरला काहीही वाढवायचं नाही. फक्त 2 नंबर कटोरीला वाढवायचा आहे. पेपरवर कटोरी थोडी तिरकस ठेवून पूर्ण आहे तशी आखून घ्यायची.
टक्स पॉईंटची ही रेषा आखून घ्यायची. आता ही कटोरी आपल्याला वाढवायची आहे, तर ती किती वाढवायची? इथे आपण चार्टमध्ये घेतलेलं आहे 5.6. मग हे 5.6 अंतर कसं आलं? तर 28चा 5वा भाग करायचा, ते अंतर आपलं 5.6 इंच येतं. जे आपली कटोरी ही 5.6 तयार होईल. आपली कटोरी ही 5 इंच आहे. त्यामध्ये अजून म्हणजे अर्धा इंच आणि 1 पॉईंट असं 6 रेषा जास्त घ्यायच्या. म्हणजे ह्या बाजूला 3 आणि ह्या बाजूला 3 रेषा, म्हणजे बरोबर 5.6 अंतर होतं. आता इथे टिक मार्क करून घेतले, ते आपण हातानेही आकार देऊ शकतो. आणि जर हाताने अवघड वाटत असेल तर आपली जी मूळची कटोरी आहे 2 नंबर पार्ट लिहिलेली, ती एका बाजूला वर धरून जिथे टिक मार्क आहे तिथे ठेवून आकार काढून घेऊया. दुसऱ्या बाजूला त्याच पद्धतीने धरून आकार काढूया. तुम्ही पट्टीच्या साहाय्याने पण आकार काढू शकता. नंतर जिथे टक्स पॉईंटची रेषा आलेली आहे तिथे टिक मार्क करून घेऊया आणि ती रेषा जोडून घेऊया. तर हे अंतर आपलं 5.6 आलं का ते पाहूया. ते 5.6 बरोबर आलेलं आहे. त्याचं निम्म करून मध्य काढून घ्यायचा आणि सरळ रेषा आखून घ्यायची. आपली जी बेसिक कटोरी होती त्याच्या खाली 1 इंच जास्त वाढवून घ्यायचं. आता हे आपण जोडून घेऊया. हे जोडताना अंतर आपलं बरोबर मध्यच आलं पाहिजे. दोन्ही बाजूचं सेम आलं पाहिजे. नसेल आलं तर ते व्यवस्थित करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, टक्स आपल्या कटोरीचा सरकत नाही, कटोरी व्यवस्थित बसते. जर अंतर कमी जास्त झालं तर कटोरीचा टक्स एका बाजूला सरकला जातो. म्हणून मध्य व्यवस्थित करून घ्यायचा. आता आपली मूळची कटोरी आहे 5 इंचाची. आपल्याला त्यामध्ये 1 इंच कमी करायचा आहे. मग 4 येईल. त्याचा निम्मा भाग एका बाजूला 2 इंच आणि दुसऱ्या बाजूला 2 इंच आणि मग रेषा आखून घेऊया आपण. तर एका बाजूचा टक्स आपला जेवढा येतो तेवढा दुसऱ्या बाजूचाही टक्स घ्यायचा आणि गोलवा आकार करून घेऊया. ते आपण कटोरी आता कट करून घेतोय. आता आपण टक्स देण्यासाठी अर्धा इंच मार्जिन घेऊया. आणि आतील भाग कट करून टाकूया. अशा प्रकारे आपलं पुढचं कटिंग झालेलं आहे. पाठीचं आणि पुढच्या भागाचं कटिंग झालेलं आहे. आता आपण बाहीचं कटिंग बघणार आहोत. बाहीची लांबी आपली 4 इंच आहे आणि रुंदी 5 इंच आहे.
अर्धा इंच मार्जिन घेऊन रेष आखून घेऊया. इथे आपण 1 इंच 2 इंच आपल्याला जेवढं दुमडायचं आहे तेवढं घेऊ शकतो. 4 इंच आहे बाहीची लांबी, तर अर्धा इंच त्यामध्ये शिलाई मार्जिन घेणार आहोत आणि सरळ रेष आखून घेऊया. त्या बाहीला उतार देण्यासाठी आपण 2.5 इंच घेणार आहोत, कारण ही 4 इंचाची बाही आहे. जर 10 इंचाची 9.5 इंचाची मोठी बाही असेल तर 3 इंच घ्यायचं. आता ही लहान बाही आहे म्हणजे 6-7 इंचापर्यंत आपण 2.5 इंच घेऊया. आता बाहीची रुंदी घ्यायची किती, तर इथेही आपण 28 छातीचा 5वा भाग म्हणजे 5.6 घेणार आहोत. म्हणजे जेवढं कटोरीचं आपण अंतर घेतलेलं आहे तेवढंच बाहीची रुंदीही घ्यायची, म्हणजे 5.6 इंच आणि त्यापुढे 1.5 इंच मार्जिन. तुम्ही जास्तही घेऊ शकता. बॉटम आपला 5 इंच आहे, बाहीची रुंदी 5 इंच आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत. नंतर 5.6च्या निम्म करून रेष सरळ आखून घ्यायची आणि वरून बाहीला आकार देण्यासाठी अर्धा इंच आणि त्याही खाली अर्धा इंच घेऊन आकार काढून घेऊया. इथे बाही आता आपण कट करून घेऊया. अशा पद्धतीने बाहीचं कटिंग केल्यास अजिबात बाही खेचत नाही, सरकत नाही, खूप सुंदर बसते. आणि जिथे जिथे आपण मार्जिन घेतलेला आहे तिथे आपण छाट मारून घेऊया. सेंटरलाही छाट मारून घेऊया आणि पुढील भागाचं कटिंग करूया. हे जास्त करायचं नाही, जे खेचली जात नाही बाही. ही बाही झाली आता आपली 28 छातीसाठी. अशा प्रकारे आपलं पूर्ण कटिंग झालेलं आहे, पेपर कटिंग. आता ते पिसावर ठेवून, ब्लाउज पिसावर ठेवून कट कसं करायचं, तर बाही आता ठेवलेली आहे. तर ही बाही आपण कुठेही वाढवायची नाही, कारण आपण ते मार्जिन घेऊन पूर्ण सगळं वाढवलेलं आहे. त्यावेळी पिसावर करताना, कट करताना अजिबात वाढवायचं नाही कुठे. तर आपण पाठीचा भाग घेणार आहोत. इथे जिथे पाठीचा भाग ठेवणार आहे ती बाजू आपली फोल्ड आहे, दुमडलेली आहे. पाठीचा भाग ही कट करताना कुठेही वाढवायचं नाही, आहे असं घ्यायचं, कारण तिथे हे आपण पूर्ण मार्जिन घेऊनच कट केलेला आहे. नंतर पुढचा भाग 1 नंबरचा तो शोल्डरच्या बाजूला, गळ्याच्या बाजूला किंवा मुंड्याच्या बाजूला साईडला वाढवायचं नाही. जिथे आपण कटोरी जोडणार आहोत तिथे अर्धा इंच वाढवायचं, जेवढं आपण शिलाई मार्जिन घेतो तेवढं. आणि जिथे योकपट्टी खालील बाजूला जोडतो तिथे हे अर्धा इंच वाढवायचं. 2 बाजूला फक्त वाढवायचं, बाकी कुठेही वाढवायचं नाही. आता कटोरी घेऊया. कटोरी ठेवताना पिसाच्या तिरकस भागावर कटोरी ठेवायची, म्हणजे कटोरी व्यवस्थित बसली जाते. तर वर गळ्याच्या बाजूला कटोरी वाढवायची नाही. जिथे आपण जोडणार आहोत त्या भागाला अर्धा इंच, योकपट्टी जोडणार आहोत तिथे अर्धा इंच आणि हुकपट्टी जिथे जोडणार आहोत तिथे अर्धा इंच. आता आतमध्ये कटोरी वाढवायची नाही. जिथे टक्स घेणार आहोत तिथे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. फक्त गळ्याच्या वर वाढवायचं नाही आणि जिथे टक्स घेणार आहोत तिथेही नाही. आता योकपट्टी वरच्या बाजूला वाढवायची नाही, फक्त खालील बाजूला अर्धा इंच वाढवायची, बाकी कुठेही वाढवायची नाही. अशा प्रकारे आपलं 28 इंच चेस्टचं कटिंग झालेलं आहे. हे कटिंग तुम्हाला कसं वाटलं? मी इथे एक तक्ता दिलेला आहे, या तक्त्यानुसारच आपण पुढील भागांचंही कटिंग करणार आहोत. आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.